उत्तर प्रदेशमधल्या उन्नावमध्ये भाजपच्या विधानसभा अध्यक्ष सतीश महानांनी केला राष्ट्रगीताचा अवमान। राष्ट्रगीत सुरू असतानाच ते निघून गेल्याचं चित्रित झालेलं आहे। एमकेसीएलच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं कार्यक्रम, विविध एआय कोर्सेसचं अनावरण, शरद पवार यांच्यासह पद्मभूषण अनिल काकोडकर, पद्मभूषण विजय भटकर यांची उपस्थिती, मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रमामध्ये ऑनलाईन मनोगत। नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे टक्केवारी घेऊन कंत्राटदाराला कामं देतात, शिवसेना शहर प्रमुखाचा आरोप। मंत्री संजय राठोड यांच्याकडे केली तक्रार। शिवसेना भाजपमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर। नाशिकमध्ये टवाळखोरांना पोलिसांचा दणका, विद्यार्थिनींनी अमित ठाकरेंकडे केलेल्या तक्रारीच्या नंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये। कॉलेज परिसरामध्ये छेडछाड करणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा। पुण्याच्या कापूरहोळ गावाजवळच्या पुणे-सातारा महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन, प्रस्तावित भोंगवली सबस्टेशन आणि 765 केव्ही टॉवर लाईनच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन। आंदोलनामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती। नागपूरहून रायपूरला निघालेल्या त्रिवेणी कंपनीच्या हेलिकॉप्टरला भंडाऱ्यामध्ये हवामान बिघाडाचा फटका। नीलज जवळच्या भिकारी तलाव परिसरामध्ये हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। हेलिकॉप्टरमधील दोघेही जण सुरक्षित असल्याची माहिती। कोल्हापूरच्या चंदगडच्या हाजगोळीमध्ये ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावरती मोठी कारवाई करण्यात आली आहे। एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोट्यवधींचा साठा जप्त। या प्रकरणी पुण्याच्या अँटी नार्कोटिक्स पथकानं 6 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती। कोल्हापूरच्या जयसिंगपूरमध्ये हृदयद्रावक घटना, आईसह 2 चिमुकल्यांची आत्महत्या, पोलिसांकडून तपास सुरू आहे। लातूरमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन, कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्याची मागणी। आंदोलनामुळे 2 तास हैदराबाद महामार्ग ठप्प। सोलापूरच्या माढ्यामधील तुळशीसह परिसरामधील गावांना भर पावसाळ्यामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। टँकरवरती गावाची तहान भागवली जाते। शेती पशुधन संकटात आहे, तर 300 पेक्षा अधिक तरुणांचं लग्न हे पाण्याच्या अभावी रखडलंय। रत्नागिरीमध्ये आतापर्यंत 70% पावसाची नोंद झाली। राज्यामधल्या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। सोलापूरमध्ये तरुणाकडून कमी पाण्यावरती शेती करून ढोबळ्या मिरचीचं भरघोस उत्पादन, मात्र बाजारामध्ये पिकाला कवडीमोल भाव आहे। शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन। मतदारसंघामधील हजारो बहिणींनी गोगावलेंना राखी बांधली आहे। मुंबईमध्ये गणेश आगमन मिरवणुकांचा जल्लोष सुरू असताना रस्त्यांची दुरवस्था। मुलेश्वरच्या राजाच्या आगमनाच्या वेळेला दुर्घटना घडली। पालिकेच्या निकृष्ट रस्त्यांवरून मंडळांचा रोष वाढलाय। वाशिमच्या मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळातर्फे विद्यार्थ्यांसाठी निशुल्क शाळू माती गणेश मूर्ती कार्यशाळा। विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि पर्यावरणपूरक असे बाप्पाही साकारले। ठाण्यामध्ये इंदिरानगरमध्ये श्रावण मासाच्या निमित्ताने रामसेनेकडून कावडी यात्रा। आमदार संजय केळकर यांच्यासह पालिका पदाधिकाऱ्यांची उपस्थिती, शिवभक्तांची मोठी गर्दी। सांगलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणासाठीची स्वच्छता मोहीम, बिरनाळे फाउंडेशनकडून उपक्रम हाती, हजारो विद्यार्थ्यांचाही सहभाग। मोहिमेसाठी 14 लाख रुपयांचा फंड।